सरकार सकारात्मक प्रतिसाद देत आहे, कारण नरेंद्र मोदी भाजपचे पंतप्रधान आहेत. खरं म्हणजे त्यांनी ही सुरुवात स्वतःपासून करायला पाहिजे. काल मुख्यमंत्री पुण्यात होते, काल किंवा परवा, आणि पुण्यातले एक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा किती मोठा आहे याचा व्हिडिओ काल समाज माध्यमांवर टाकला आणि मला आश्चर्य वाटलं. प्रधानमंत्र्यांच्या आवाहनानंतर राज्याचे मुख्यमंत्री मोटरसायकलवर डबल सीट कुठेतरी मंत्रालयात गेले मला वाटतं, आणि त्यासाठी पोलिसांनी अख्ख्या रस्त्याचा ताबा घेतला. भाजीवाले, फळवाले, फुलवाले, पेपरवाले सगळ्यांना उठवलं. फुटपाथवरून रस्त्यांना चालूच देत नव्हते. मी हे माझ्या पद्धतीचं सांगत नाही, लोकांनी समोर आणलेल्या गोष्टी आहेत. भारतीय जनता पक्षानं या ढोंगी प्रवृत्तीतून बाहेर पडलं पाहिजे. राष्ट्र संकटात आहे तुम्हाला निवडणूक संपल्यावर कळलं का? पश्चिम बंगालची राष्ट्रावर संकट आहे, महागाई वाढेल, गरिबी वाढेल, हे तुम्हाला निवडणुकांचे निकाल लागल्यावर किंवा निवडणुकांचा प्रचार संपल्यावर समजलं. राहुल गांधींनी भाकीत केलंच होतं, आम्ही सगळे भाकीत करतच होतो की निवडणूक संपल्यावर नरेंद्र मोदी हे आर्थिक संकटाचा बॉम्ब आपल्यावर टाकणार. मोदी कुठे आहेत? मोदी 7 युरोपियन राष्ट्रांच्या दौऱ्यावर आहेत. आम्हाला म्हणतात परदेशात जाऊ नका, आणि स्वतः ते परदेशात आहेत. त्यांच्या मंत्र्यांचे दौरे सुरूच राहतील. मोदी त्या दिवशी काय ते 2 गाड्या घेऊन दिल्लीत फिरत होते. किती दिवस फिरणार 2 गाड्या घेऊन? तुम्ही का पंडित नेहरू आहात का एक गाडी घेऊन फिरायला, किंवा इंदिरा गांधी आहात? तुम्हाला सवय झालेली आहे. भारतीय जनता पक्ष हा या देशातला असा पक्ष आहे किंवा असे नेते आहेत की त्यांना सुखाची आणि अय्याशीची चटक लागली आहे, आणि त्यांना ढोंग हा त्यांचा छंद झालेला आहे, आणि त्यानुसार ते करतायत. या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आर्थिक नाड्या भारतीय जनता पक्षाच्या हातात आहेत. त्याच्यामुळे पक्ष श्रीमंत आहे, जनता गरीब आहे. त्यांना गरिबीविषयी चिंता वाटते. ही चिंता कुठून व्यक्त केली मोदींनी? तर नेदरलँडमधून. नेदरलँडमध्ये त्यांचं स्वागत केलं. मुलं नाचतायत, ढोल वाजवतायत वगैरे, संस्कृतीचं दर्शन घडतंय. कुठे? नेदरलँडला. इथे आहे ना, इकडल्या देशाची संस्कृती किती रसातळाला चालली आहे ते पहा. नेदरलँडचं पाहायला त्यांचे प्रधानमंत्री, त्यांचं राष्ट्र समर्थ आहे. तिकडे जाऊन काय नाचगाणी करताय? इथे या, तुमची गरज आहे देशामध्ये. देवेंद्रजी त्यांना आवाहन केलं पाहिजे, त्यांच्या नेत्यांना, की भारत की ओर चलो. पण तसं दिसत नाही. त्यामुळे राऊतसाहेब, पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर आक्षेप घेणाऱ्यांचा उल्लेख देवेंद्र फडणवीस बिंडो कसा करतात? बिंडो का होता की इंटरनॅशनल पॉलिटिकल स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून पंतप्रधानांना असे दौरे करावे लागतात. किती? मग इतर कोणी केले परदेश दौरे स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून? प्रत्येकाची स्ट्रॅटेजी असते ना. काय मोदींची स्ट्रॅटेजी असते का? स्ट्रॅटेजी प्रत्येकाची असते, प्रत्येकाचे संबंध आहेत. तुम्ही फक्त प्रधानमंत्रीच्या खुर्चीवर आहात म्हणून तुमचं आगत स्वागत होत आहे, नाहीतर काय? स्ट्रॅटेजीचा भाग जर होता, मग इराण, इस्रायल युद्ध, अमेरिका युद्ध, त्याच्यावर तुम्ही का तोंड उघडलं नाही? स्ट्रॅटेजीचा भाग होता, मग ऑपरेशन सिंदूर का गुंडाळलं? अमेरिकेच्या दबावाखाली. स्ट्रॅटेजीचा भाग आहे. मग कालसुद्धा अमेरिकेने सांगितलं आहे की रशियाकडून स्वस्त तेल विकत घ्यायची मुदत आता वाढून मिळणार नाही. ही कोणती गुलामीची स्ट्रॅटेजी आहे? ह्याच्यासुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला पाहिजे. भारतानं अमेरिकेचं गुलाम व्हावं आणि प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली निर्णय घ्यावं, ही स्ट्रॅटेजी आहे का? कोणती स्ट्रॅटेजी आहे? मोदी म्हणतात आत्मनिर्भर भारत, आम्ही म्हणतो ट्रम्प निर्भर भारत. मोदींनी ट्रम्प निर्भर भारत निर्माण केलेला आहे. भारत अमेरिकेच्या दबावाखाली वागतोय असं अजूनही वागतोय. का वागत नाही? आता पहा की गौतम अडाणी यांची सुटका होते, काही एक रक्कम वगैरे भरून होते ना. त्यांचे प्रिय उद्योगपती मित्र
भारतातले सगळ्यात श्रीमंत नंबर 1 गौतम अडाणी यांची सुटका त्यांनी त्या दबावाखाली करून घेतली. दबावाचं ते एक कारण आहे. आणि दुसरं, राहुल गांधी सांगतात तसं अजून 3000 एप्स्टेन फाईल्स पडलेल्या आहेत. फाईल आहेतच ना, दबाव राहणार. नाही, पण राऊत साहेब एक त्यातला असा मुद्दा आहे की पंतप्रधानांच्या या आवाहनाला तुमच्या महाविकास आघाडीतील एनसीपी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिसाद दिलेला आहे. देऊ द्या. त्यांनी सांगितले की माझं संरक्षण काढून घ्या. एकूण जी परिस्थिती आहे, बघा, तुमचं जे आव्हान आहे, बघा, संरक्षण 2 काढा, पोलीस काढणं म्हणजे गाड्यांचा ताफा काढा. बघा 2 पोलीस काढणं किंवा 4 पोलीस काढणं आमच्याकडे नाहीच आहेत. तुम्ही ताफे घेऊन फिरवतात म्हणून काढताय. गरज आहे का? मोदींना गरज आहे का? अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांनी त्यांचा ताफा हटवला का? माझा प्रश्न आहे. अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. जाऊन पहा, कृष्ण मेनन रोडला तुम्ही जाऊन पहा. दिल्लीचे 3 रस्ते त्यांच्या सुरक्षेसाठी बंद आहेत. प्रमुख रस्ते, बॅरिकेड्स आणि पोलीस त्यांच्या फौजा उभ्या आहेत तिथे. आज 3 रस्ते प्रमुख पार्लमेंटकडे जाणारे हे एका व्यक्तीच्या सुरक्षेसाठी बंद आहेत. काय तुम्ही ताफे काढण्याची गोष्टी, नाटकं बंद करा. मला माहिती नाही. बघा, तो पक्ष नाही आहे. अजित पवार असतानाही किंवा हे शिंदे आणि अजित पवार हे कधीच पक्ष नव्हते. या अमित शहाच्या सिस्टर कन्सर्न आहेत. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निर्माण झालेले वेगळे गट किंवा पक्ष आहेत. मूळ पक्ष हा शरद पवारांचा आहे, मूळ पक्ष हा माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा आहे. आता त्याच्यावरती 30 जुलैला सुनावणी आहे, फायनल असा आमचा अंदाज आहे. बाकी हे जे अजित पवार वगैरे पक्ष नाहीच आहेत, हे गटच होते किंवा शिंद्यांचा गटच आहे. लोक फुटले, बाजूला गेले दबावाखाली. बाकी काय हे का पक्ष आहेत का? यांना विचार काय? या 2 पक्ष, या पक्षाला एक भूमिका आणि विचारधारा असते. ती या 2 पक्षाकडे आहे का? शिंदे गटाची विचारधारा बाळासाहेब ठाकरे म्हणजे आमचीच, आणि हे जे आहेत अजित पवारांचा पक्ष, आता सुनेत्रा पवारांचा पक्ष, यांची विचारधारा शरद पवारांच्याच पक्षाची. नाही, पण राऊतसाहेब, शरद पवारांकडेच तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पार्थ पवारांची तक्रार घेऊन जावं लागतं. मला माहित नाही. अशी परिस्थिती आहे सध्या. हो, मग आता प्रफुल्ल पटेल, तटकरे यांच्या त्यांना समर्थकांना दिल्लीतल्या कार्यालयात ही येण्यापासून बघा, बंदी घातली जाते. ही त्यांच्या कर्माची फळ आहे. त्यांच्यावर ही जी वेळ आलेली आहे. मी वारंवार म्हटलं की अजित आणि शरद पवार साहेबांचे म्हणणं होतं की अजित पवारचं डोकं फिरवण्यात जे काही प्रमुख लोक होते, त्या धनंजय मुंडे असतील, प्रफुल्ल पटेलसारखे लोक होते, ही त्यांच्या कर्माची फळं भोगतायत. परंतु असं म्हटलं जातं की कुठेतरी सुनेत्रा पवारांवर दबाव निर्माण करायचा, त्यांना कुठेतरी खाली खेचण्यासाठी तटकरे आणि पटेलांनी पवारांची भेट घेतली. मला माहित नाही. नाही, पण राऊतसाहेब, तुम्ही 30 तारखेच्या सुनावणीचा उल्लेख केला, तर मध्यंतरी न्यायालयानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुनावलं आहे की तुम्ही आमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने येता, पण बाहेर मात्र तुमचे नेते न्यायालयाच्या विरोधात टीका करतात. करणार आम्ही. तुम्ही जोपर्यंत न्याय देत नाही, जोपर्यंत तुम्ही दबावाखाली तारखावर तारखा देत आहात, जोपर्यंत निवडणूक आयोग हा गृह खाते आणि गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांचं गुलाम म्हणून काम करतोय, तोपर्यंत लोकशाही धोक्यात आहे. तोपर्यंत आम्ही लोकशाहीसाठी आमच्या भूमिका मांडत राहणार. तर आम्ही, माझं असं म्हणणं आहे, त्यांनी घटनेतील कलमानुसार निर्णय द्यावा. बाहेर आम्ही काय बोलतो त्याच्यावर निर्णय देऊ नये. आपण घटनेचे चौकीदार आहात ना. 10th शेड्यूलनुसार निर्णय द्यावा. आम्ही जे काय बोलतोय ते चुकीचं असेल त्याने आम्हाला शिक्षा द्यावी. तुमचं मत आहे की अजूनही सर्वोच्च न्यायालय किंवा निवडणूक आयोग या ज्या काही यंत्रणा दबावाखाली आहेत, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या दबावाखाली आहेत, त्या तसं नसतं तर आमचं चिन्ह आणि आमचा पक्ष एखाद्या आयऱ्यागराच्या हातात गेलाच नसताना, किंवा शरद पवारांचा पक्ष त्यांच्या हयातीत अजित पवारांना दिलाच नसता. कोणत्या घटनेच्या कलमानुसार दिला? चंद्रचूडाने सगळं सांगितलं हे कसं चुकीचं आहे, पण न्यायदान प्रत्यक्ष करण्यात त्यांची फाटली. काय फाटली असे फट्टू न्यायाधीश
जर सर्वोच्च पदावर बसले असतील तर लोकशाहीचे संकेत पायदळी तोडून, घटनेचे संकेत पायदळी तोडून तुम्ही न्यायदान करणार असाल तर आमच्या सरकारला न्याय कसा मिळेल? मग आम्ही बोलायचं नाही? तुम्ही युवकांना झुरळं बोलू शकता, कॉक्रोच बोलू शकता, तुम्ही कोणावर काही टीका टिप्पण्या करू शकता. मग या देशाचा नागरिक म्हणून आम्हालाही आमच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. नाही, पण राऊतसाहेब, या भावनांनी तुमच्या निकालावर त्याचा परिणाम होईल याची भीती वाटत नाही तुम्हाला? 3.5-4 वर्ष आम्ही निकालाची प्रतीक्षा करतो. किती? आणि हा निकाल भारतीय संविधानाच्या संदर्भात आहे. हा आमच्या प्रॉपर्टीचा निकाल नाही आहे की माझी प्रॉपर्टी कुठेतरी अडकली आहे कोणाकडे आणि ती मी मागतोय. नाही, हा भारतीय संविधानाची व्याख्या ठरवणारा हा निकाल आहे. तुम्हाला जर भारतीय संविधानासंदर्भात जर एवढी जाणीव नसेल तर सामान्य माणसाला तुम्ही काय न्याय देणार? म्हणून तुम्ही जे ट्विट केलेलं होतं तरुणांबद्दलचं बंद असतील त्या संदर्भात न्यायाधीशांनी देखील सुरेखाने म्हटलं की भारतीय तरुण झुरळ आज तुम्ही अग्रलेख देखील लिहिलेला आहे. काय वाटतं? नाही, पण त्यात त्यांनी खुलासाही केला आहे की माझं विधान हे त्याचा विपर्यास केला गेला. मग असं म्हणा, मग असं करा की माझं पण विधान विपर्यास केला गेला असं म्हणून घ्या. मी पण सर्वोच्च न्यायाधीशांचा समर्थक आहे. नाही, पण तुमच्या विरोधात शिंदे शिवसेनेच्या युवा सेनेनं आंदोलन केलं. करू द्या. झुरळ येतात, झुरळांना फवारणी करावी लागते. पोलिसांनी फवारणी केली झुरळांवर. झुरळ मी म्हणत नाही, न्यायाधीश म्हणतात. विधान परिषदेतील लक्षवेधी ठरते आहे. मग असू द्या. 32%. जेव्हा त्यांची गरज होती तेव्हा ते विधिमंडळात उपस्थित राहिलेले. त्यातला बराचसा काळ ते मुख्यमंत्री म्हणून तिथे उपस्थित होतेच. 2.5 वर्ष, जवळजवळ 2.5 वर्षे ते मुख्यमंत्री होते. बराचसा काळ हा करोनामध्ये बैठका नीट पार पडल्या नाही. ते तुम्हाला माहितीसाठी सांगतो. या आकड्यांमध्ये जाऊ नका, हे भाजपचे आकडे असतात. तो आकडा कधीच लागत नाही. हे सगळे नीटमध्ये, नीटच्या जाळी जी निर्माण झाली आहेत, नेट आणि नीट, हे सगळे भाजपचे लोक आहेत. हे उघड होईल. अटक केलेल्या प्रत्येक माणसाचा भाजपशीच संबंध आहे. त्याशिवाय इतकं मोठं षडयंत्र आणि इतकी मोठी चोरी होऊ शकत नाही. सगळ्या शैक्षणिक संस्था या देशातल्या या सध्या भाजपच्या ताब्यात आहेत. UPSC असेल, नीट असेल, CET असेल, विद्यापीठे असतील, तिकडे भारतीय जनता पक्षाचीच माणसं आहेत. त्याच्यामुळे नीटचे पेपर जे फुटले त्याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. का जबाबदार धरू नये? राज्यकर्ते कोण आहात? आम्ही आहोत का तुम्ही आहात? तुम्हीच त्या खुनाला, हत्येला जबाबदार आहात. बोलिये. प्रधानमंत्री ने अपील की विदेश दौरा ना करें, तेल बचाए, ये सब. और प्रधानमंत्री रशिया से ऑयल मिल रहा है, लेकिन और प्रधानमंत्री को अवार्ड भी मिला स्वीडन में, और ये 31वां अवार्ड मिला है इंटरनेशनल. देखो, वो सेंचुरी करेंगे, अवार्ड लेने की सेंचुरी करेंगे. किसी भी देश में जाते हैं वहाँ का सर्वोच्च अवार्ड हमारे प्रधानमंत्री को मिलता है. लेकिन देशवासियों को क्या मिलता है? महंगाई, बेरोजगारी, लॉ एंड ऑर्डर की बुरी हालत. यह अवार्ड हमको मिलता है. और प्रधानमंत्री के गले में स्वीडन में, नीदरलैंड में, नॉर्वे में क्या करना है इस अवार्ड का? मुझे बताइए. ये बीजेपी वाले प्रधानमंत्री को अवार्ड मिला. अरे यहाँ देश का युवा बेरोजगार है, आत्महत्या कर रहा है, किसान आत्महत्या कर रहा है. ये उनके अवार्ड है सरकार के. हमको बोलते हैं विदेश में मत घूमो, घर में बैठकर काम करो. और महाशय खुद घूम रहे और 7 कंट्री में जा रहे हैं यूरोप के. बस हो गया. आप जगह भ्रमण कितने बार करोगे आप? हाँ, 12 साल में. देखो आप. सर, डीजल पेट्रोल CNG सबका रेट बढ़ रहा है. हाँ, रशिया से ऑयल मिल रहा है तो भारत ले ही नहीं रहा. अमेरिका का दबाव है ना, कैसे ले सकते हैं? डर है प्रेसिडेंट ट्रम्प का कि खबरदार, रशिया से अगर तेल खरीदी किया तो सस्ता तेल, अगर रशिया से सस्ता तेल मिलेगा तो भारत की जो ज़रूरत है वो पूरी हो जाएगी.
हमारे देशवासियों को भी सस्ता तेल मिलेगा। लेकिन ट्रम्प ने कहा है ये आत्मनिर्भर भारत नहीं है मोदी जी का, ये ट्रम्प निर्भर भारत है। सर नीट की परीक्षा की जिस तरह से खुलासे हो रहे हैं और इंक्वायरी नीट और की- जिन लोगों ने आत्महत्या की, हाँ, जवाबदारी उनकी जिम्मेदारी इस देश के जो एजुकेशन मिनिस्टर है उसने लेनी चाहिए। अगर महाराष्ट्र में हुआ है तो महाराष्ट्र सरकार ने लेनी चाहिए। ये सभी लोग जिसने ये नीट का पेपर लीक का भांडा जो आया है फूट गया है, ये सभी लोग बीजेपी से संबंधित है। जांच करिए, मैं आपको बता रहा हूँ, सभी कहीं ना कहीं उनका लिंक बीजेपी से है, क्योंकि सभी एजुकेशनल इंस्टीट्यूट आईआईटी हो, आईआईएम हो, नीट हो, सीईटी हो, यूनिवर्सिटी हो, सब बीजेपी के कब्जे में है ना। तो जिम्मेदार कौन है? पेपर सेटिंग करने वाले आपके लोग हैं, सब आपके लोग हैं। तो वो जो पेपर लीक है उसके सूत्रधार बीजेपी है। चलिए सामना मिळेल की काय